नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। जसं की मला आणि तुम्हा सर्वांना माहित आहे, सागर भाऊचे 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट झाले आहे। त्याच निमित्त सागर भाऊने छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता। मग आता 100K झाले म्हणल्यावर केक तर घ्यास लागते। नंतर केकचा ऑर्डर देऊन गेलो आपण सरळ छत्रपती शिवाजी चौकाकडे, कारण तिथं आपले आकाश भाऊ होते। मग त्यांना घेऊन सीधे चाय प्यायला गेलो। चाय वगैरे पिऊन घेतला आणि सरळ गेलो आपण अंजली कॅम्प्युटर्स कडे, कारण तिथे सागर भाऊचं बॅनर ठेवलेलं होतं। ते घेतलं आणि सरळ गेलो स्नेहा बेकरीकडे। आपला ऑर्डर वगैरे कंप्लीट झाला, सर्व सामान घेतलं, आम्ही सरळ गेलो घरी पोहोचून सरळ गेलो कार्यक्रमाकडे आणि पोट्टे मस्त झाडझूड वगैरे मारत होते। आणि हेच आहे ते बॅनर जी वणीवरून आणलं होतं। आणि बाकी गावच्या मुलांचं मला माहित नाही, पण आमच्या गावची मुलं सर्व कार्यक्रमात पुढे बसून काम करतात आणि शेवटपर्यंत असं सपोर्ट राहू द्या। थोड्याच वेळात डीजे वगैरे आला, त्यांनी लाईन कनेक्शन करून घेतली। तेवढ्यामध्ये आपले सर्व मित्र परिवार पण आले होते। मग लगेच थोड्या वेळाने झाली सागर भाऊची एंट्री। आणि सागर भाऊ म्हणलं तर जेव्हा आम्ही लहानपणी चड्डीत खेळत होतो तेव्हापासूनचे मित्र होतो आम्ही। आणखी जेवढं मला माहित आहे 2019 पासून सागरने व्हिडिओ टाकणं स्टार्ट केलं, तर आज 2025 आहे। भावाने कंटिन्यू 5 वर्ष मेहनत केली। त्या 5 वर्षाच्या मधात भावाची 26,000 असलेली सबस्क्रायबरची आयडी पण गेली, तरी त्याने माघार नाही घेतला, कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेला। आणि 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळच्या टाइमला त्याचे 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट झाले। आणि त्याच्यामुळे मला एक गोष्ट नक्की कळाली, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो। या गोष्टीचा अर्थ मला आज नक्की कळाला। आता जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे। मग का सर्वजण आले, केक वगैरे कटिंग करून टाकला। त्यानंतर भेटले आपल्याला विनोद भाऊ, जे की MH29 वणीकरचं चॅनल चालू होते। आता पोरं एवढा जोरात नाचत असल्यावर आपल्याला एकच साऊंड आठवते। त्या साऊंडचं नाव आहे महादुर्गा साऊंड, जे की आपल्या ओम भाऊचं आहे। तुम्हाला सुद्धा डीजे बुकिंग करायचं असेल तर भाऊला कॉन्टॅक्ट नक्की करा। बढिया डीजे मध्ये एन्जॉय करतो तो। तेवढ्यात दिसले आपले धनंजय भाऊ वंजारी आणि त्यांची टीम। आणि आपल्या धनंजय भाऊची व्हिडिओ मला तर एकदम लयच भारी असते। तुम्ही सुद्धा भाऊची व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। नंतर सर्वाले बाय करून गेलो आपण घरी आणि तयारी करून गेलो ड्युटीवर, कारण नाईट ड्युटी होती आपली। आणखी ब्लॉग थोडा मी लेट टाकला, कारण एडिट करायचा टाइम नव्हता मिळाला।